आंदेकर 4 दशकांपासून पुण्यात दहशत माजवणारं नाव। गुन्हेगारी आणि राजकारणात आंदेकरांचं वर्चस्व। पुण्यात गाजलेलं आंदेकर माळवदकर गँग वॉर। मटका, जुगार, बनावट दारू ते खंडणी, सुपारी आणि मर्डर। पहा आंदेकरांच्या 3 पिढ्यांचा रक्तरंजित इतिहास। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। पुणे हे विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध। मात्र तरीही मुंबईप्रमाणे पुण्यानेही गँग वॉरचे अनेक चटके सहन केलेत आणि सध्या चर्चेत असलेल्या एका नावानं पुण्यातील गुन्हेगारी विश्वावर राज्य केलंय। ते नाव म्हणजे आंदेकर। वनराज आंदेकर यांचा खून झाल्यापासून आंदेकर गँग पुन्हा एकदा चर्चेत आली। बाळू आंदेकर, बंडू आंदेकर आणि आता वनराज आंदेकर। आंदेकरांच्या या 3 पिढ्यांचा आणि 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून। मुंबईतील टोळ्यांची आणि गुन्हेगारांची देशात चर्चा होत असतानाच पुण्यातही 70च्या दशकात अनेक लहान मोठ्या टोळ्या उदयास आल्या होत्या। त्यातली एक टोळी होती आंदेकरांची। बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर हा होता आंदेकर टोळीचा म्होरक्या। मटका, जुगाराचे अवैध धंदे चालवणं, गावठी दारू विकणं या सगळ्यातून ही टोळी पैसा कमवायची। इतरांना धमकावण्यासाठी, मारहाण करण्यासाठी सायकलची चेन, तलवार, रामपुरी चाकू, सोडा वॉटरच्या बाटल्या याचा वापर व्हायचा। याच आंदेकर टोळीत प्रमोद माळवदकर नावाचा गुंड होता। मात्र आपापसातील वादातून प्रमोद माळवदकरनं स्वतःची वेगळी टोळी सुरू केली। 80च्या दशकात आंदेकर विरुद्ध माळवदकर टोळीमध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गँग वॉर सुरू झालं। आंदेकर टोळीनं प्रमोद माळवदकर याच्या वडिलांचा खून केला। याचा बदला घेण्यासाठी 17 जुलै 1984 रोजी माळवदकर टोळीनं शिवाजीनगर कोर्टाच्या आवारातच बाळू आंदेकरांचा खून केला आणि दोन्ही टोळ्यांमधलं गँग वॉर विकोपाला गेलं। आंदेकर आणि माळवदकर हे गँग वॉर तब्बल 10 वर्ष चाललं। यामध्ये 6 गुंड मारले गेले। या दोन्ही टोळ्यांचा बंदोबस्त करणं पोलिसांसाठी जड जात होतं। अशातच काळेवाडी परिसरामध्ये 19 नोव्हेंबर 1997 रोजी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं प्रमोद माळवदकरचा एन्काउंटर केला आणि हळूहळू माळवदकर गँग संपुष्टात आली। बाळू आंदेकर आणि प्रमोद माळवदकर हे दोन्ही टोळी प्रमुख मारले गेले। माळवदकर टोळीचा अस्त झाला, पण आंदेकर टोळीला नवा प्रमुख मिळाला। तो म्हणजे सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर। या टोळीनं शहरातील सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सगळ्यांमध्येच दहशत पसरवली। खंडणी, हफ्ते वसुली, सुपाऱ्या घेणं, खून करणं चालूच असताना या टोळीनं राजकारणातही आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली। त्यातूनच 1998 मध्ये वत्सला आंदेकर उर्फ अक्का यांची महापौरपदी नियुक्ती झाली। गुन्हेगारी आणि राजकारण दोन्हीतही आंदेकरांनी वर्चस्व निर्माण केलं। मात्र त्यावेळी एका खून प्रकरणामध्ये बंडू आंदेकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली। त्यावेळी वयानं लहान असूनही बंडू आंदेकरांची मुलं वनराज व कृष्णा यांच्याकडे टोळीची सूत्र गेली। बंडू आंदेकर यांचे भाऊ उदयकांत 1992 मध्ये नगरसेवक झाले। त्यांनीही या टोळीला बळकटी दिली। पुढे 2007 आणि 12 मध्ये बंडू आंदेकर यांच्या पत्नी वनराजची आई राजश्री आंदेकर या निवडून आल्या। 2017 मध्ये वनराज देखील नगरसेवक म्हणून निवडून आले। सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास म्हणून वनराज प्रसिद्ध होते। पुढे काही काळातच जन्मठेपेची शिक्षा भोगून बंडू आंदेकर बाहेर आले आणि पुन्हा या टोळीनं गुन्हेगारी जगतावर राज्य करायला सुरुवात केली। खुनाचा प्रयत्न, हाणामारी, खंडणी, हप्ता वसुली असे अनेक गुन्हे आंदेकर टोळीच्या नावावरती आहेत। नुकतंच अतुल कुडले आणि सूरज ठोंबळे या टोळ्यांशीही आंदेकर टोळीचा संघर्ष पाहायला मिळाला। जवळपास वर्षभरापूर्वी निखिल आखाडे याचा खून आंदेकर टोळीने केला। हाच निखिल आखाडे गुंड सोमनाथ गायकवाडचा नातेवाईक होता। त्यामुळेच वनराज आंदेकर याचा बदला घेण्याच्या विचारात सोमनाथ गायकवाड हा आधीपासूनच होता आणि त्यामुळेच सोमनाथ गायकवाडच्या मदतीने बहीण संजीवनी आणि दाजी जयंत कोमकर यांनी वनराजचा काटा काढला। इतर टोळ्यांमधले गुंड संपवणाऱ्या आंदेकर टोळीला आपापसातले कौटुंबिक वाद मात्र संपवता आले नाहीत आणि याच कौटुंबिक वादाचा बळी ठरला तो वनराज आंदेकर।
कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.